चिंचवड शहरामध्ये चेन स्नॅचिंग चालू असल्याने होत असल्याने माननीय आयुक्त चोबे सर यांचे मार्गदर्शनाखाली तपास चालू होता। त्यामध्ये सांगवी पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी 2 चेन स्नॅचिंग झालेले होते। त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करत असताना आरोपींच्या तांत्रिक विश्लेषण करत असताना आम्हाला असं आढळून आलं की ते नगरच्या दिशेनं गेलेले आहेत। गुन्हे प्रगटीकरणचे सकुनी जाधव व स्टाफ यांच्या मदतीने पुढील तपास केला असता अशाच प्रकारचा चेन स्नॅचिंग नगर येथे तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडल्याचं आढळून आलं होतं। त्याप्रमाणे आमचा स्टाफ त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता तेथील CCTV फुटेज आणि आमच्याकडे CCTV फुटेज मॅच होत असल्यानं सदरचा आरोपी हा आमच्या गुन्ह्यात निष्पन्न झाल्यानं त्याला तोफखाना पोलीस स्टेशनकडून वर्ग करण्यात आला होता। त्या आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील पूर्ण माल जप्त करण्यात आलेला आहे। या आरोपींवरती आधी काही केसेस होत्या? पकडलेला आरोपी आहे त्याच्यावरती अशाच प्रकारचे पहिले 12 गुन्हे आहेत। आणि ते आपल्या इथलेच आहेत की महाराष्ट्रातील इतर भागातले आहेत? ठाणे, पुणे, मुंबई अशा ठिकाणचे आहेत। तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल साहेब? नागरिकांना असं आव्हान आहे पोलिसांच्या मार्फतीनं की आपण सकाळी मॉर्निंग वॉकला निघताना किंवा लहान मुलांना शाळेत सोडायला निघताना आपल्या गळ्यातील चेन किंवा तत्सम सोन्याचे दागिने हे सांभाळावेत आणि आपल्या आजूबाजूला परिसरात कोणी 2 व्हीलर असा सस्पेक्टेड दिसून आला ज्याकडे नंबर्स नाहीत किंवा असे तोंड त्यांनी झाकलेलं आहे अशी आयडेंटिटी न दाखवणारे सस्पेक्टेड व्हेकल्स असतील तर तात्काळ पोलिसांना 112 वरती कंट्रोल रूमला कळवावं अशी विनंती आहे।